पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीत पांडुर्णा केदारलिंग येथे पत्ता जुगार खेळणारे जुगारी यांच्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांचे पथकाची रेड कारवाई। पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीमध्ये ग्राम पांडुर्णा केदारलिंग येथे यात्रा सुरू असताना सदर यात्रेमध्ये काही जुगारी हे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती डीवायएसपी यांच्या अधीनस्थ पथकाला मिळाली। सदर माहितीवरून डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी यांच्या अधीनस्थ पथकाने दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजीचे मध्यरात्री यात्रेमध्ये पत्ता जुगार खेळत असलेले जुगारी यांच्यावर रेड कारवाई केली। त्यामध्ये आरोपी नामे क्रमांक 1 रवी पंडित वाडवे वय 31 वर्ष, आरोपी क्रमांक 2 धोंडबा भिवसेन वाडवे वय 24 वर्ष, आरोपी क्रमांक 3 अजय शंकर गुडधे वय 27 वर्ष, आरोपी क्रमांक 4 अमोल जनक सोनटक्के, चारही राहणार पांडुर्णा केदारलिंग तालुका पुसद, आरोपी क्रमांक 5 रमेश प्रकाश होडगीर वय 30 वर्ष, आरोपी क्रमांक 6 सविन केशव ढोले वय 27 वर्ष, आरोपी क्रमांक 7 संदीप पुंजाराम पोले वय 39 वर्ष, आरोपी क्रमांक 5 ते 7 राहणार बेलोरा, आरोपी क्रमांक 8 कैलास किसन चौधरी वय 38 वर्ष, राहणार ढोलुमरी तालुका जिल्हा हिंगोली, आरोपी क्रमांक 9 सुधीर दामोदर पठाडे वय 33 वर्ष, आरोपी क्रमांक 10 लक्ष्मण नारायण आरे वय 33 वर्ष, राहणार शिरसम तालुका जिल्हा हिंगोली असे 10 आरोपी हे पत्ता जुगार खेळ खेळताना मिळून आले। त्या सर्व आरोपींचे अंगझडतीत व डावावर नगदी 29,000 रुपये व 8 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे 1,17,000 रुपये व 52 गंजीपत्ते असा एकूण 1,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन खंडाळा येथे फिर्याद नोंद करून अपराध क्रमांक 34/2025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर जुगार रेड कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या अधीनस्थ पथकाने केली आहे। पुसद उपविभागामध्ये कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी निर्भयपणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे माहिती द्यावी। माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे याद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे।